स्तवावे, अनंता तुला ते कसे रे नमावे. अनंता मुखाचा क्षिणे शेष गाता, नमस्कार साष्टांग श्री साईनाथा. स्मरावे मवित्व पदा नित्य भावे, उरावे तरी भक्तीसाठी स्वभावे. करावे जगा जारुनी माय दाता, नमस्कार साष्टांग श्री साईनाथा. वसे जो सदा दावया संत लीला, दिसे अज्ञ लोकान परी जो चनाला. परियंतरी ज्ञान कैवल्य दाता, नमस्कार साष्टांग श्री साईनाथा. बराला धला जल महामानवाचा, नरासार्थका साधनी भूत साचा. धरू साई प्रेमे गळाया अहंता, नमस्कार साष्टांग श्री साईनाथा. धरावे करी सान अल्पज्ञ बाला, करावे अमाधन्य चुंबो निघाला. मुखी घाल प्रेमे खरा ग्रास आता, नमस्कार साष्टांग श्री साईनाथा. सुराधिक ज्याच्या पदावंदिताती, शुकाधिक जाते समानत्व देती. प्रयागादि तीर्थे पदी नम्र होता, नमस्कार साष्टांग श्री साईनाथा. तुझ्या ज्या पदा पाहता गोपवाली, सदा रंगली चित स्वरूपी मिळाली. करी रास क्रीडा सर्वे कृष्णनाथा, नमस्कार साष्टांग श्री साईनाथा. तुला मागतो मागणे एक द्यावे, कर जोडुनी दीन अत्यंत भावे. भवी मोहनी राज हातारी आता, नमस्कार साष्टांग श्री साईनाथा. नमस्कार साष्टांग श्री साईनाथा. नमस्कार साष्टांग श्री साईनाथा. साईबाबा चांगली बुद्धी द्या, सुखी ठेवा. चुकलं म्हटलं असेल तर माफ करा भगवंता. Hello everyone, good morning and welcome you all to Rachna's Navainul World. Me, I Sunny, and yes, it's a new day, new beginning, and day starts with all you lovely and beautiful people. So yes, आज आहे मला सुट्टी, सो चाललो आहे बाहेर. एक आईचं काम आहे, तिथे चाललो आहे. आणि आज आम्ही दिवसभर काय काय करणार आहोत हे तुम्ही बघणारच आहात, सो प्लीज. हो हो, हात वॉश कर, हात लगेच वॉश कर. सो नायसाला आंघोळ घालून झालेली आहे, तिचं दूध पिऊन झालं. आता तिला पाहिजे भाती, आणि म्हणून मग मी किचनमध्ये आली आहे. फाल्गुनीला सुद्धा मी डब्बा देणार आहे, कारण आई फॅमिली फंक्शन आहे म्हणून ती तिकडे गेली आहे. ती बोललेली की मी सकाळी तिच्यासाठी बनवून जाईल, पण एवढं अर्ली मॉर्निंग तिची पण गडबड होईल, म्हणून मग मी तिला सांगितलं की मी तिला देते डब्बा. सो आमचं सगळ्यांचं फेवरेट चवळी, जे इझिली अवेलेबल असतं आमच्या घरात, आणि म्हणून मग मी तेच रात्री काल भिजत टाकलेलं आहे. सो चवळीची आमटी मी बनवते, आणि दुसरी कोणती भाजी बघते कोणती बनवू, कोणती अवेलेबल आहे अकॉर्डिंगली मी बनवेल. चपाती आणि भात. सो फटाफट जेवणाला लागते. आणि लेट्स सी, खूप सारे ॲक्च्युली आज प्लॅन होते आमचे करायचे, कारण सनीला सुट्टी आहे. बट म्हणतो ना आपण की आपण जसं प्लॅन करतो, नॉट नेसेसरी की एव्हरी टाईम त्या प्लॅननुसारच सगळं काही घडायला पाहिजे. जशी सकाळ झाली तेव्हापासून काहीतरी वेगवेगळे गोष्टी समोर यायला लागले, आणि आता काय नाही, फक्त आम्ही फ्लोमध्ये चाललो आहोत. जे होईल आजच्या दिवसात ते तुम्हाला समजेलच. सो यू पीपल स्टे ट्यून्ड. बॅक टू होम आलोय आईला ड्रॉप करून. आणि आई आहे बाहेर गेले. सो येस, घरी आल्यावर मस्त सुगंध दरवळत आहे, छान छान मेजवानी चालू आहे किचनमध्ये. फाल्गुनीच्या काय म्हणतात, माहेरी येण्याच्या आनंदात. जायला पॉसिबल नव्हते, सकाळपासून एवढी गडबड, काय 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 चालू आहे. मग इथून बनवून घेऊन जाते. बिचारी वाट बघत असेल, मी बोललेली 1 वाजेपर्यंत येते.
सो आज काय स्पेशल मेजवानी फाल्गुनीसाठी? चवळी. चवळी ती म्हणे तिथे कोणी खाते, मला आवडते तिला चवळी. तिचं फाल्गुनीचं एक आहे, तिला महाराष्ट्रीयन क्युझिन म्हणजे असं घरगुती जेवण खूप आवडतं तिला, म्हणून तिचं कधीच नखरे नसतात. डोळे बंद करो. बंद आहे ये लवकर. वाव नाईस. काय करते देवा. हो येते दीदीकडे येते. गोंडू गोंडू दीदीकडे येते. अगो बाई तिथे तिकडे लक्षात नाही, पण जवळ नाही समोर. आई बघ काय करते. काय करते आई. आई काय जेवते मस्त मस्त ना. आई काय जेवते. आईला पण मला दे तू. मला दे आई. मला दे आई. उलट भाजी करायची होती, टाइम असल्यावर एकच टाकलं, त्यातच बटाटा टाकला, पण शिट्टी घेतली. दमलीस? दुखतोय माझा खूपच. उन्हात येईल ना भरपूर. हो जायचं. माती विचारते नाहीसा कुठे. नाहीसाला का नाही आणलं. फेस बाय मला गरम होतं तुझ्याकडे बघून. जेवली व्यवस्थित? जेवली. नाना रडायला लागली. हे उघडलंय ना आपल्या इथे फ्रोझन वाला, तिकडनं म्हणजे आपल्याला बाहेर जी मिळतं 700-750 ला ना, ती त्यांच्याकडे 400 रुपीजला. एवढा फरक कसा. असं द्यायला पण मस्त आहे ना, म्हणजे त्याच्याकडे गेलो आपण का एक वर्षी दिवाळीत दिलेलं सगळ्यांना. हे IPC मास्टरशेफचं पिझ्झा पॉकेट्स. हो हे तुझं फेवरेट, बाबांचं फेवरेट. KFC आणि मॅकडी मध्ये आय गेस हेच. आणि हे समथिंग मिक्स. हे होम डिलिव्हरी पण आहे. प्लॅटर असं नाही, सगळं मिक्स आहे. नाहीच हे ट्राय करून बघा. हे नवीन होतं तिथे पाहिलं मी पोस्टरवर. मिनी समथिंग क्यूज गेस्ट येणार आहे ना त्याला मस्त. हो नवीन गेस्ट येणार आहे आमच्याकडे. बाबा फुल खातिरदारी. कौन आने वाला पता चल जाएगा आपको जल्दी. आणि व्यवस्थित जेवली ना फाल्गुनी? नाहीसा जेवली. नाही सर काय चपाती आणि श्रीखंड खाल्लं ना तेवढं तरी ठीक आहे. जबरदस्ती नको. आणि आईचं रोलच तसा असतो ना. काय फाल्गुनी आई म्हणजे बाळ जेव्हा पण रडत असतं तेव्हा म्हणजे जेव्हा आई आंघोळीला जाते, जेव्हा आई काम करत असते, जेव्हा आई जेवायला बसते, तेव्हाच बाळ उठतो. तेव्हाच मला पहिलं असं वाटायचं की आई असंच म्हणते, पण जेव्हा मी फाल्गुनीच्या एक्सपिरियन्स केलं तेव्हाच मला कळलं की नाही, आपण एक घास इथे घ्यायला गेलं तेच बाळ रडायला लागलं. आणि प्रत्येक विमेन रिलेट करू शकते या गोष्टींना. ती नाही फाल्गुनी जस्ट जेवायला बसली तोपर्यंत मस्त खेळत होते ज्ञाना. आणि नंतर जे गोंगाट घातलं, खायचं तुला, ज्यांना फ्राईड पाहिजे त्यांना फ्राईड, नाही तर आपला आहे एअर फ्रायर मस्त.
जास्त ऑइली नाही खायचं. आत्ता करून देऊ. एक मिनिट थांब. हे बघ हे बघ मातीला, तू मातीला कशी रेडी झाली ते दाखव. न्यागा बघ, हे प्रिन्स बघ गोंडू. हे बघ हे काय गोंडू. कॅमेरा नको दाखवू. हे बघ प्रिन्सेस बघ. आणि ते बोलवल्यावरती ते बो दाखव मातीला खाली. आता वाजले संध्याकाळचे 7:30 आणि ऐसा गरगळ खेळते है ना. ऐसा काय काम करते तू. काय काय जेवायला तुमच्याकडे. आणि ज्ञानाला तू आईस्क्रीम देणार. आईस्क्रीम दिल्यावर मग सर्दी होणार ना ज्ञानूला. आणि दात पण किडणार चॉकलेट खाल्ल्यावर. हो शो आहे. कुठं कुठं आहे शो म्हणजे खोटं खोटं बोलायचं का तुला. खोटं खोटं आहे. लॅपटॉप मध्ये काम करते. अशी बोलवते तू. आणि बाबांना अशी बोलवणार. थँक्यू. ज्ञानाला असं कळते तू. आणि आंघोळ कशी घालते आजी ज्ञानाला. उठणं पण लावते ना छान छान. हो तुझे पण छान आहेत ना ईशा. चलो आता आपण जायचंय बाप्पाच्या प्रेयर करू. सगळ्यांना बाय बाय बोल. भेटूया आपण लवकरच पुढच्या व्लॉग मध्ये. बाय. टेक केअर अँड लिव्ह लाफ अँड लव्ह. बाय बाय. मस्त मस्त काळजी घ्या. छान छान राहा. काही टेन्शन नका घेऊ. एन्जॉय युअर लाईफ. वर्क हार्ड and be happy always. Bye bye. Chala. Bye bye.